बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम, ही जीवन स्मरण जय राम। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोण माता, जडो भावना रामदासी सहती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम समर्थ। महाराजांची वाणी अशारीर वाणी आहे, म्हणून नामाची प्रगती जेवढी साधकाची होते त्या अनुषंगानं महाराजांचा सहवास आणि महाराजांशी असलेला संवाद हा साधकाच्या जीवनामध्ये येतो। पण हे आपल्याला जे साध्य करायचं आहे त्याच्यासाठी आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये आपल्याला नाम स्थिर करावं लागतं। अंतःकरणामध्ये नाम स्थिर करणं म्हणजेच नामाचं परमोच्च मूल्य मी जाणून घेणं आहे। आणि जेव्हा मी हे परमोच्च मूल्य जाणून घेतो तेव्हा तेच एकमात्र माझ्या जीवनाचा श्वास होतं। श्वास आपला अखंड आहे, तसं नामही आमचं अखंड आम्हाला चालू ठेवता येतं। आणि यामुळेच आपलं मन हे महाराजांच्या मनाशी एकरूप होतं। म्हणून तुम्हाला कळत नाही एवढं तुमच्या मनात काय आहे हे मला कळतं, हा महाराजांचा इथे विचार आहे। कारण नामानं आत्ताचं असणारं आपलं संकुचित मन त्या संकुचितपणाला बाजूला करतं आणि ते व्यापक होतं। त्याचा व्यापकपणा हा विश्वमनाशी निगडीत आहे आणि ते विश्वमन या चराचरातल्या वस्तुमात्राला व्यापून राहतं। म्हणून तुमच्या अंतःकरणात काय आहे हे त्या सद्गुरूंना समजतं आणि त्याच अनुषंगानं ते तुमच्यासाठी मार्गदर्शनाची भूमिका घेतात। म्हणून महाराजांच्या चरित्रामध्ये आपण बघतो अनेक प्रसंग आहेत। काही प्रश्न मनामध्ये घरून साधकानं महाराजांच्याकडे यावं आणि महाराजांचा सत्संग चालू आहे, महाराज कोणाशी तरी बोलता आहेत आणि त्या बोलण्यामध्येच जो प्रश्न घेऊन साधक आलेला आहे त्याच्या प्रश्नांची एक एक उत्तरं त्याला मिळत जातात। म्हणून आपण आपल्या इच्छेनं प्रपंच करण्यापेक्षा तो भगवंताच्या इच्छेनं प्रपंच करावा। आणि ही भूमिका आम्ही ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपोआप त्या प्रपंचामधलं काय बिघडलं आणि काय सुधारलं हा देहबुद्धीच्या पातळीवरचा विषय किंवा विचार आपल्यामध्ये येत नाही। काल नीलाताईंनी भरताचं चरित्र आपल्यासमोर ठेवलं। महाराजांनी भरताच्या विषयी असं म्हटलेलं आहे प्रवचनामध्ये, आपण भरतासारखा प्रपंच करावा। भरतानं जसं पादुकांना सकाळीही निवेदन करावं आज काय आहे आणि संध्याकाळीही सांगावं आज दिवसभरात काय झालेलं आहे, आम्हालाही आमच्या प्रपंचामध्ये भरताचा आदर्श आणायचा असेल, आम्हालाही महाराजांना निवेदन करण्याची सवय लावायला हवी। आणि ती सवय ज्या वेळेला आपल्याला लागते त्यावेळेला आपोआप त्यांचं स्मरण अखंडपणानं आपल्यामध्ये राहतं। महाराज जे म्हणतात की अनुसंधानामध्ये राहा, अनुसंधानामध्ये भाव हाच आहे की मी महाराजांच्या स्मरणामध्ये माझा प्रपंच करतो। म्हणून नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे। हृदयामध्ये आहे
काल आपण विस्तारानं बघितलेला. म्हणजेच आपल्या अंतःकरण शुद्धीचा भाव नामानं तयार होतो. नाम तुमच्या अंतःकरणाच्या शुद्धीला एक सुरुवात करतं. म्हणून तुमच्या मनातले विकल्प जातात. बुद्धीमधला निश्चयात्मक भाव हा प्रपंचापेक्षाही परमार्थाच्या अंगानं अधिक पक्का होतो. चित्ताच्या पातळीवरती एक संजीवकता येते, एक चैतन्य येतं की या नामानंच मला खरा आनंद मिळतो. आणि म्हणून शेवटी जो अहम आहे, मनबुद्धी चित्त आणि अहंकार, तो अहम जो आहे हा अहमसुद्धा गळून पडतो आणि मी तुमचाच आहे, तुमच्याशिवाय मी राहूच शकत नाही, या पातळीवरती तो मी येतो. म्हणून मी तुमच्या हृदयात आहे, म्हणजे आमच्या मनबुद्धी आणि चित्त अहंकाराला महाराजांनी व्यापलेलं आहे. त्या नामानं ते व्यापलेलं आहे. आणि इथेच पुढलं वचन महाराजांचं येतं, तुमची देहबुद्धी कमी होईल तेव्हा मी तुम्हाला नामात कसा आहे ते जाणवेल. तुमची देहबुद्धी कमी होईल तेव्हा, म्हणजे नामाच्या संपूर्ण प्रक्रियेतला खरा महत्त्वाचा दुवा किंवा भाग जर कोणता असेल तर आमची देहबुद्धी कमी करणं. मला देह प्राप्त झालेला आहे. तुकारामांच्या शब्दामध्ये, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मागच्या जन्मातल्या माझ्या काही वासना होत्या, इच्छा होत्या, संकल्प होते, मी ते घेऊन या जन्मामध्ये आलेलो. म्हणून हा जो जन्म प्राप्त झालेला आहे, हा जन्म जरी मला प्राप्त झालेला असला तरी ह्या देहाचा विचार मी किती करायचा हे मला ठरवायचं आहे. म्हणून त्या देहामध्ये मी फारसं न गुंता, त्या देहाविषयीचं ममत्व फार न ठेवताना मी एक प्रकारानं आवश्यक तेवढाच देहबुद्धीमध्ये राहावं आणि बाकीचा सगळा भाग हा आत्मबुद्धीशी निगडीत करावा. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, समर्थांचे शब्द आहेत. म्हणजेच मी संकुचिततेतून बाहेर पडणं आणि व्यापक होणं, त्या परमात्म तत्वापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं, ही माझ्यातली देहबुद्धी कमी होणं आहे. मग जिथे जिथे ही देहबुद्धी येते, जिथे जिथे ममत्वाचा आसक्तीचा भाव येतो, तिथे मी त्याला कमी करत आणणं आहे. म्हणून पतंजलींनीही अष्टांग योगामध्ये एक अवस्था दिलेली आहे, प्रत्याहार. आम्ही प्रत्येक ठिकाणी आपल्या आहाराला, मग तो डोळ्यांचा असेल, कानांचा असेल, खाण्यापिण्याच्या अनुषंगानं असेल, आपल्या आहाराला, त्या त्या इंद्रियांच्या विषयांना आम्ही संयमित करणं, नियंत्रित करणं, हा एक प्रकारानं देहबुद्धीतून बाहेर पडणारा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास ज्या वेळेला येतो त्याच वेळेला आपली साधना ही त्या आत्मरूपाकडे जास्त जवळ जाते. म्हणून ज्या नामाच्या आधारानं मी आत्मरूपाकडे, स्वानंदाकडे वळतो आहे, तिथे त्या नामाचा भाव आपल्याला जाणवायला लागतो. महाराज आणि नाम वेगळे नाहीत. एकाच नाण्याला जशा दोन बाजू असाव्यात, जी बाजू मी बघतो ती माझ्या समोर असते, पण त्याच्या खालीही नाण्याचाच भाग असतो. तद्वत मी नाम म्हटलं की मला महाराजच समोर येतील आणि महाराज म्हणत असताना नामाचा भाव अंतःकरणामध्ये राहील. म्हणून मी तुम्हाला नामात कसा आहे ते जाणवे. जोपर्यंत आम्ही मी आणि माझं या चौकटीमध्ये वावरतो तोपर्यंत खऱ्या आनंदाची ओळख होत नाही. माझं माझं म्हणत आम्ही खरोखर किती संकुचित ज्याला म्हणता येईल ते होत राहतो. वस्तुतः अनेक वेळेला आपल्या समोर अनुभव आहेत
कितीही माझं माझं मी म्हटलं म्हणून ते माझं असतंच असं नाही. माझं घर आहे, माझा बंगला आहे, त्या बंगल्यावरती मी माझ्या नावाची पाटी लावलेली आहे. पण तरीही समर्थ म्हणतात तसं मुंग्या म्हणती घर आमचे, झुरळ म्हणती घर आमचे. अरे मी न बोलवताना सुद्धा माझ्या घरामध्ये मुंग्या येतात, डास येतात, झुरळं येतात. आता विंचू प्रकार आपल्या शहरी जीवनात कमी झाला, पण जिथे मातीची घरं पूर्वीच्या काळातली होती तिथे विंचवांचा भाग होता. प्रत्येकजण त्या वास्तूमध्ये येत असतो आम्हाची इच्छा नसतानाही. म्हणजे आपलं इथे खरोखर काही नाही. आपलं असेल तर एकमात्र आपण घेत असलेलं भगवंताचं नाम हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तेच आपला खरा संचय ज्याला म्हणता येईल तो आपला संचय आहे. म्हणून आपल्या सद्गुरूंना बघण्यासाठी, त्यांना अनुभवण्यासाठी आपल्यातली देहबुद्धी कमी करणे. आणि देहबुद्धी कमी केल्याशिवाय मी जाणवणार नाही असं महाराज म्हणतात. याचा दुसरा एक भाव असा आहे की जोपर्यंत आपल्यामध्ये देहबुद्धी आहे तोपर्यंत मी आणि तुम्ही हे द्वैत आहे. परमात्म तत्वाची अनुभूती, त्या ब्रह्मानंदाचा, परमानंदाचा खरा आनंद जर आपल्याला अनुभवायचा असेल तर आम्हाला अद्वैताच्या पातळीवरती जावं लागतं. तुम्ही आणि मी एकच आहोत, आपण वेगळे नाहीत. निसर्गाच्या अनुषंगानं म्हणा किंवा देहाच्या अनुषंगानं, स्त्री पुरुष, लहान मोठा, ज्ञानी अज्ञानी, गरीब श्रीमंत हे भेद बाह्यांगाशी निगडीत आहे. पण आत्मतत्वाचा विचार आम्ही ज्या वेळेला करतो त्यावेळेला आत्मतत्व इथल्या प्रत्येकाच्या चराचरामधल्या वस्तुमात्रामध्ये एकच आहे. आणि ते आत्मतत्व एक असल्या कारणानं त्या अद्वैताच्या पातळीवरती साधक ज्या वेळेला येतो तेव्हा तो खऱ्या अर्थानं आपल्या सद्गुरूंना अनुभवतो. म्हणून नाम घेताना त्यांचं अस्तित्व म्हणा, त्याचा सहवास म्हणा, हा जर मला अनुभवायचा असेल तर आपल्यातली देहबुद्धी आपल्याला कमी करायची आहे. आणि ही कमी करायला लागल्यानंतर महाराज पुढे असं म्हणाले, तुम्हाला नामाची अत्यंत आवड लागली की माझा आनंद उचंबळून येतो. मग तुमच्यासाठी काय करू आणि काय नको असं मला होऊन जातं. मला देहबुद्धी कमी केल्याशिवाय माझ्यातलं द्वैत जात नाही. आणि द्वैत गेल्याशिवाय अद्वैताच्या एकत्वाच्या पातळीवरती मी येत नाही. त्यासाठीचं साधन नाम आहे. म्हणून ते नाम अत्यंत आवड लागली हा शब्द महाराजांचा आहे. केवळ मी अनुग्रह घेतलेला आहे आणि अनुग्रहामध्ये मला सांगितलेलं आहे स्नान झाल्यानंतर 13 माळा करा आणि मग तुम्ही प्रपंचाला लागा, एवढाच नामाचा आणि आपला संबंध आहे असं नाही. अनुग्रहानं महाराजांनी मला जवळ घेतलं, ते नाम मला दिलं. ते नाम देताना त्यांनी माझ्या अंतःकरणाला स्पर्श केला. त्यामुळं ते नाम मला अत्यंत आवडीनं, श्रद्धेनं घ्यायचं आहे. आणि माणसाची आवड ज्या वेळेला येते त्यावेळेला आपोआप त्या आवडीमध्ये अगदी सहजतेनं गोष्टी घडतात. म्हणून आम्हाला नामाची अत्यंत आवड लागली. सुरुवातीला कदाचित पहिल्या 2-5 वर्षामध्ये मी अर्धा तास बसलेलो असेन, 1 तास बसलेलो असेन. पण पुढे मी ज्या वेळेला एकाचे 2 तास करतो, 2चे 3 तास करतो, आपोआप महाराजांच्या ठिकाणी तो आनंदाचा भाव येतो. अरे हा आता जास्त वेळ नामाला बसतो आहे. त्याच्या अंतःकरणामधला नामाचा प्रेमाचा भाव हा त्या अनुषंगानं येतो आहे. गोपींनी काय केलेलं आहे? गोपी कुठल्याही शाळेमध्ये कॉलेजामध्ये गेलेल्या नाहीत,
कुठल्याही तऱ्हेचा अध्यात्माचा कोर्स केलेला नाही आणि तरीही त्या अखंड कृष्णमय होत्या. 9 वर्ष फक्त कृष्णाचा सहवास त्यांना मिळालेला आहे. पण त्या 9 वर्षाच्या काळामधून ते जे कृष्णमय वृत्ती त्यांची झाली, त्या कृष्णमय वृत्तीमुळेच भगवंत त्यानंतर गोकुळात आलेले नाहीत, गोपींना भेटलेले नाहीत, पण तरीही त्यांचा भाव हा कृष्णाच्या प्रती निरंतर प्रेमाचा होता आणि कृष्णाच्याही स्मरणामध्ये गोपी होत्या. म्हणून महर्षी नारदांना नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीच्या परमोच्च अवस्थेचं उदाहरण देत असताना नारद तिथे म्हणालेले आहेत, यथा वज्र गोपिकाना. गोपिकांच्या प्रमाणा आपल्या अंतःकरणामध्ये आपली भक्ती ही आम्हाला विकसित करता आली पाहिजे. ते नाम अखंड ज्या वेळेला आपल्यामध्ये येतं, आवड तिथली आपली निर्माण होते, तेवढा त्या महाराजांचा आनंद उचंबळून येतो. उचंबळून येणं म्हणजे काय? तो अधिक व्यक्त होणं, आनंदाचा भाव अधिक चांगल्या रीतीनं व्यक्त होत राहणं. आणि त्या आनंदामध्ये काय आहे? मग तुमच्यासाठी काय करू आणि काय नको असं मला होऊन जातं. आवडीनं मी नाम घेतो आहे, माझी देहबुद्धी मी क्षीण करतो आहे. महाराज आनंदित होत आहेत आणि त्या आनंदातून ते आपल्या इतके निकट होतात की आपल्यासाठी काय करावं आणि काय नको अशी भूमिका त्यांची येते. व्यवहाराच्या पातळीवरती आपण बघतो की एकाच विचारांची माणसं ज्या वेळेला एकत्र येतात, त्यावेळेला त्या विचारांच्या अनुषंगानं ज्या गप्पा सुरू होतात, त्या गप्पांच्यामध्ये वेळ कसा निघून जाईल कळतच नाही. निर्वाणापूर्वी भगवंताने उद्धवाला असं म्हटलं की आता माझ्या निर्वाणानंतर तू इथे थांबू नकोस, तू बद्रिकाश्रमाला जा. आणि उद्धव त्याप्रमाणे अत्यंत दुःखानं खेदानं बद्रिकाश्रमाकडे निघालेला आहे. आणि जाताना वृंदावनामध्ये विदुरांशी त्यांची भेट होते. विदुर आणि उद्धव दोघंही कृष्ण आठवणींमध्ये रात्रभर बसलेले आहेत. त्यांना वेळ कसा गेला, सकाळ कशी होते आहे याचं भानही राहिलेलं नाही. उद्धवाला ज्या वेळेला भगवंतानं गोपींना निरोप देण्यासाठी आणि गोपींचा भाव केवढा उच्च कोटीचा आहे हे उद्धवाला शिकवण्यासाठी उद्धवाला गोकुळात ज्या वेळेला पाठवलं, त्यावेळेला उद्धव नंदाच्याकडे आलेला आहे. आणि उद्धव, नंद आणि यशोदा रात्रभर कृष्णलीलांमध्ये आणि कृष्णचिंतनामध्ये रंगून गेलेले. म्हणजे जिथे आपली आवड आहे, ज्याच्यामधून आपल्याला आनंद निर्माण होतो, तिथे आपल्यामधला तो आनंद आपोआप बाहेर येतो. माझी हे जातीचे भेटो मज कोणी. आपल्या जातीचे, आपल्या विचारांची मंडळी आपल्याला भेटल्यानंतर त्या विचारांमध्ये आपण रंगवून जातो. माझ्या बँकेच्या कालखंडामध्ये ज्या ज्या वेळेला अहमदाबादला आमचं एक प्रशिक्षण केंद्र होतं, त्यामुळे 3-4 वर्षांनी एकदा बँकिंगच्या कार्यपद्धतीला अनुलक्षून आम्हाला ट्रेनिंगसाठी 8-10 दिवस जावं लागायचं. अहमदाबादला गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी असणारे ज्येष्ठ साधक डॉक्टर अण्णासाहेब बर्टीकर यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची फक्त पहिली 2च वाक्य असायची, आपण कधी आलात आणि आपण कधी जाणार आहात, किती दिवसाचं ट्रेनिंग आहे. त्यानंतर महाराजांच्या अनुषंगानं अण्णांनी बोलायला सुरुवात करावी
आणि आमचे 2-3 तास रोजचे संध्याकाळचे निघून जायचे. हा जो भाव आहे, जो नाम घेतो त्या नामातून एक प्रेम निर्माण होतं आणि ते प्रेम तुम्हाला एकमेकांच्याकडे ओढतं आणि त्याच्यामधून आनंद जो आहे हा आनंद उचंबळून येतो. आनंद उचंबळून येणं म्हणजेच एक प्रकारानं स्वानंदाची अनुभूती आहे. प्रपंचामध्ये काम करत असताना आपण ज्या वेळेला आवडीनं त्या प्रपंचातलं काम करतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येईल की ते काम सहजतेनं होतं, अधिक चांगल्या रीतीनं ते उत्तमतेनं ते होतं आणि ते काम करत असताना आणि किती सहज काम झालं या भावानं तुम्हाला आंतरिक आनंदाचा समाधानाचा भाव येतो. तीच परिस्थिती नोकरीमधली आहे. माझ्या टेबलावरचं काम जेवढ्या सहजतेनं आणि आवडीनं मी करतो तेवढी त्या कामामधल्या आनंदाचा भावही त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून नामाची अत्यंत आवड आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी पहिल्यांदा मला नामाची अखंड धार धरता आली पाहिजे. त्याच्या अनुसंधानामध्ये मला राहता आलं पाहिजे. नामाचं अत्यंतिक असणारं जे महत्त्व आहे ते महत्त्व मी समजून घेतलं पाहिजे आणि एकदा मी ते महत्त्व समजून घेतलं की त्यालाच मी महत्त्व द्यावं. क्वालिटी आणि क्वांटिटी यांच्या गोंधळामध्ये आपण अजिबात न पडताना नाम एके नाम हा विचार आपल्यामध्ये असायला हवा. आणि नामानं विकार कमी होतात. आम्ही सत्संगात ऐकतो, ग्रंथांमध्ये वाचतो. म्हणून आपण माझे विकार किती कमी झाले याची फुटपट्टी आणि थर्मामीटर लावू नये. आपण नामामध्ये राहावं. कारण मी जर विकारांचंच चिंतन करत बसलो नामाचा भाव कमी होतो. आणि जे नाम मी घेतो आहे ते सद्गुरूंना आवडतं आहे, त्याच्यामध्ये सद्गुरूंचं अस्तित्व आहे ही धारणा ज्या वेळेला नामामध्ये मी ठेवतो तेव्हा आपोआप ते नाम आवडीनं येतं. किती साधी गोष्ट आहे. पण रोज रात्री जेवायला बसण्यापूर्वी भाऊसाहेब केतकर तव्यावरती 2 चमचे पिठलं करायचे. आता 2 चमच्याचंच पिठलं. म्हणून कोणीतरी एकदा विचारलं भाऊसाहेबांना, भाऊसाहेब तुम्ही असं एवढंसंच पिठलं का करता? नाही, पिठलं जरी एवढं असलं तरी पिठलं का करतो? महाराजांना पिठलं आवडतं म्हणून मी ते करतो आणि रोज ते करण्यानं त्या वेळेत आणि ते ग्रहण करताना महाराजांची मला आठवण होते. सद्गुरूंच्या भूमिकेचा, सद्गुरूंच्या विषयीच्या प्रेमाचा भाव आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये या अनुषंगानं घ्यायचा. नामाची आवड ही नामस्मरणाशिवाय येत नाही. आपण जो वेळ माझा अनावश्यक गोष्टींमध्ये गेला त्याचा विचार करत मी जर त्या कमी करत गेलो तर आपोआप नामाचा वेळ वाढतो. माऊलीचेच शब्द आहेत, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. अनंत वाचाळ, अनावश्यक स्वरूपामधल्या अनेक गोष्टी या आपण बोलत असतो, वाया घालवत असतो आपला वेळ. खरोखर आपण अभ्यास म्हणून प्रयत्न जरूर करा. एखादा तरी दिवस आठवड्यातला असा बघा की आजच्या दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी फक्त नामाचा विचार करेन. जेवढं म्हणून आपल्याला सलगपणानं नामाला बसता येतं तेवढा वेळ आपण नामाला बसवावं. पुन्हा थोडंसं काही
हालचाल करायची, थोडासा चेंज करायचा, बदल करायचा, तेवढा बदल करावा. पुन्हा 15-20 मिनिटांनी पुन्हा नामाला बसावं. ज्या वेळेला आपल्याला नाश्ता करायचा आहे त्यावेळेला नाश्ता करावा, दुपारचं जेवण करावं. 10-15 मिनटं अर्धा तासाची विश्रांतीची आपल्याला सवय आहे देहाला, आपण जरूर दुपारची विश्रांती घ्यावी. पण किमान पक्षी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि जमलं तर रात्री झोपेपर्यंत मी नामाशिवाय बाकी काहीच आज करणार नाही असं ठरवून बघा. तुमच्या लक्षामध्ये येईल की अरे मी हे केलं नाही तरी चालू शकतं प्रपंचामध्ये, असं तुमच्या अनुभवाला येईल. काल मला त्या निवेदकाची संध्याकाळीच्या कार्यक्रमामध्ये गंमत वाटली की शांतीच्या अनुभवासाठी आम्ही मोबाईल बंद ठेवतो असं तो म्हणाला. आणि मग म्हणाला की आता मोबाईल बंद करण्याची मी सवय लावतो आहे, उद्याला मी हातात माळ घेऊन नाम घेईन. नामाचं सामर्थ्य हे आहे. आणि हे कार्य डॉक्टरांच्या साधनेतून आणि प्रयत्नातून उभं राहिलेलं आहे. आम्ही नाम घेऊ हे तरुणानं म्हणणं, हाच या नामाचा आज महाराजांना अभिप्रेत असलेला भाव आहे, प्रभाव आहे. गुरुदेव रानडेंचं वचन आहे, वयाच्या 20व्या वर्षी ज्यानं नामाला सुरुवात केली त्याचा 40शी नंतरचा प्रपंच अत्यंत समाधानाचा असेल. 20 ते 40 ही जी आमच्या वयाची अवस्था आहे हीच आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आमचं मन केव्हा कुठे कशामध्ये गुंते, कदाचित ते अनुकूलतेच्या अंगानं काही सुखामध्ये राहील किंवा निराशेच्या अनुषंगानं प्रतिकूलतेकडे जाईल. पण या मनाला नामाची एक चौकट आम्ही जर ठेवली या वयामध्ये तर आमची ती युवा अवस्थाही सांभाळली जाते आणि मनबुद्धीलाही सांभाळलं जातं. म्हणून उत्तर आयुष्य 40शी नंतरचं आयुष्य हे एका समाधानाशी निगडीत होतं. प्रपंचातल्या सगळ्याच घटनांच्याकडे बघण्याची एक दृष्टी तिथे येते. म्हणून नामाची सवय आम्ही स्वतःला जेवढी लावू तेवढं ते नाम आमच्यामध्ये स्थिर होतं आणि आम्हाला ते पुढे नेतं. आणि मग एक अवस्था अशी येते की अरे मी बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण मी आता नामालाच थांबतो, नामासाठीच वेळ देतो. आणि ही हळूहळू तुमची नामाची वेळ वाढत गेली की आपोआप सद्गुरूंनाही आनंद येतो. आनंद कसा आहे? कारण भगवंतच मुळात आनंदमय आहे. त्याला म्हणतानाच आम्ही असं म्हणतो आहोत सच्चित आनंद. तो सच्चितानंद स्वरूप आहे. म्हणून त्या भगवंताच्या ठिकाणी जर आनंद आहे तर त्याच्या नामातून आम्हालाही आनंदाचा भाव हा येत राहतो. आणि त्या आनंदाला अनुलक्षूनच एक प्रकारची चैतन्याची जाणीव साधकाच्या जीवनामध्ये राहते. आनंद 2 अंगांनी काम करतो. एक स्मरण आणि दुसरं तादात्म्य. स्मरणामध्ये हा भाव आहे की नाम मला घ्यायचं आहे आणि नाम घेण्यानं भगवंताच्या सद्गुरूंच्या अस्तित्वाची एक जाणीव आपल्यामध्ये येते. आणि दुसरा तादात्म्याचा भाव आनंदाच्या अनुषंगानं आहे. जेवढं तादात्म्य तुमचं निर्माण होतं तेवढे तुम्ही तिथे घट्ट होता. त्याला सोडून तुम्ही राहू शकत नाही. भाऊसाहेबांनी म्हटलेलं आहे, महाराज भेटले, आता मला काहीही मिळवायचं राहिलेलं नाही.
एक सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर आणि तो सद्गुरूच माझ्यासाठी सर्वस्व आहे ही धारणा एकदा पक्की झाल्यानंतर तुम्हाला बाकी काहीही जाणवत नाही, काही वेगळेपणाचा विचार करायचं कारण राहत नाही. म्हणून मंदिर कुठलंही असू द्या, महादेवाचं मंदिर असू द्या, दत्ताचं मंदिर असू द्या, कृष्णाचं मंदिर असू द्या, भगवतीचं मंदिर असू द्या किंवा कोणत्याही सत्पुरुषाच्या दर्शनाला जाणं असू द्या, भाऊसाहेबांचं नमस्कार करतानाची भावना ही होती, महाराज मी आपल्याला नमस्कार करतो आहे. त्या स्वरूपामध्येच माझे महाराज आहेत ही अंतःकरणातली धारणा तुम्ही त्या नामाला आणि सद्गुरूला घट्ट केलेला आहे. म्हणून तिथून जो आनंद येतो तो आनंद एका निरतिशय आनंदाची अनुभूती देतो. इंग्रजीमध्ये आनंदाला अनुलक्षून प्लेजर आणि हॅपीनेस हे दोन शब्द जरी वापरलेले असले तरी त्या प्लेजर आणि हॅपीनेस म्हणजे खरा आनंद नाही. तो लौकिकाशी निगडीत अंगानं आणि भाषेच्या अंगानं येणारा हॅपीनेस आणि प्लेजर आहे. माझ्यातला आनंद उचंबळून येतो. इथे महाराजांची भावना ही आहे, आपण आपल्या मूळ स्वरूपाला जाणतो आहोत. आणि आपलं मूळ स्वरूप काय आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी चिदानंद रूप आहे, मी शिवस्वरूप आहे, ही माझ्यामधली धारणा जागी होणं, तिचा अनुभव मी घेणं म्हणजे माझा आनंद उचंबळून येतो. उपनिषदाने आनंदाचे दोन भाग केलेले आहेत. एक साधनजन्य आनंद आणि दुसरा साधनरहित आनंद. प्रपंचामधला आनंद जो आहे हा साधनजन्य आनंद आहे. प्रपंचातल्या अनेक गोष्टी आपण बघा की तिथे ती वस्तू उपलब्ध आहे म्हणून मी आनंद घेतोय. ती वस्तू उपलब्ध आहे पण मला जर आनंद घेण्याचं सामर्थ्य नसेल मी तिथे आनंद घेऊ शकत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आम्ही AC लावलेला आहे, गारव्याचा अनुभव आम्ही घेतो आहोत, पण कुठपर्यंत? वीज पुरवठा चालू आहे तोपर्यंत. वीज जर खंडित झाली तर ते उपकरण आहे, मलाही गारवा हवा आहे पण तो मिळत नाही. म्हणून आमचा प्रपंचातला आनंद, दृश्यामधला आनंद हा साधनजन्य आनंद आहे. आणि नामातून येणारा परमार्थाच्या मार्गामध्ये वाटचाल करत असतानाचा आनंद हा साधनरहित आनंद आहे. मला नाम घेण्यासाठी कुठल्याही साधनाची आवश्यकता नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवाबा. समर्थांनी नामस्मरणाच्या समासात सकाळी उठल्यापासून कुठलीही क्रिया प्रपंचातली तुम्ही करा, नाम तिथे चालू ठेवा असं आम्हाला म्हटलेलं आहे. म्हणून त्या नामाला अनुलक्षून साधनरहित अशा रीतीच्या आनंदाची अनुभूती आपण घेतो आणि म्हणून तो आनंद महाराजांचा उचंबळून येतो की अरे हा आता नामाला वेळ देतो आहे, हा स्वानंदाच्या आत्मानंदाच्या जवळ जातो आहे. ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये येते आणि ते आनंदी होतात. प्रपंचातही आपल्याला अपेक्षित पद्धतीनं जर आपल्या मुलांनी मुलींनी काही काम केलेलं असेल तर आपल्यालाही एक प्रकारचा आनंद होतो, अरे वा बरोबर काम केलं यानं. महाराज इथून पुढे म्हणाले, मग तुमच्यासाठी काय करू आणि काय नको असं मला होऊन जातं. आपण जसं प्रपंचाच्या पातळीवरती अनेकांचं कौतुक करतो, परिवारातल्या लहानांचं कौतुक आपण करतो,
त्यांना एखादा खाऊ असेल, भेटवस्तू असेल, त्यांना त्यांच्या कार्यामध्ये उपयुक्त ठरणारा काही घटक असेल, आपण तो त्यांना आनंदानं देतो. तू हे छान काम केलंस, परीक्षेमध्ये तू छान गुण मिळवलेस, एखाद्या स्पर्धेमध्ये तू चांगल्या रीतीनं काम केलंस, गुणवत्ता प्राप्त केली. आपला निर्माण होणारा जो आनंद आहे तो आनंद आपण कोणत्या तरी माध्यमातून बाहेर पडतो. शिष्याच्या अनुषंगानं सद्गुरूंच्याही ठिकाणी अरे माझा शिष्य बरोबर पुढे जातो आहे, म्हणून त्याच्यासाठी मी काय करावं हा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये येतो. एखादा शैक्षणिक कालखंडामध्ये वर्गामध्ये तसे 60-70 विद्यार्थी असतात, पण एखादा 2-4 विद्यार्थी ज्या वेळेला अत्यंत अभ्यासानं शिक्षकांच्या संपर्कामध्ये राहतात त्यावेळेला त्या शिक्षकांनाही असं वाटतं अरे ह्याची अभ्यासाची ज्ञानाची जिज्ञासा आपण अजून पुढे देऊ. ते त्याला अजून 4 गोष्टी समजून देतील, हे वाच, ते वाच, या नोट्स कर, त्या नोट्स कर. सद्गुरूंच्याही जीवनामध्ये हाच भाव आहे. म्हणून तात्यासाहेब केतकरांच्या लग्नामध्ये तात्यासाहेबांना बत्तासा घोड्यावरती महाराजांनी बसवलेलं आहे आणि स्वतः त्या घोड्याचे लगाम धरलेले आहेत आणि महाराज त्या घोड्याला घेऊन चाललेले आहेत. आनंद उचंबळून येतो आणि काय करू आणि काय नको ही भावना त्यांच्यामध्ये येते. किंबहुना काही प्रसंग असे आहेत की घरामध्ये माऊली कामामध्ये आहे, सोहळ्यामध्ये आहे, अन्य कुणीही नाही, घरातलं लहान मूल परसदारी गेलेलं आहे आणि ते तिथून असं म्हणतं आहे, आई माझी शी झालेली आहे, धुवायला ये. आई नुसतं हो म्हणते आहे, पण इथे आतमध्ये असलेले महाराज स्वतः उठतात आणि त्या लहान मुलाचं ढुंगण धुतात, आपल्याच वस्त्रानं ते पुसतात. ते मूल घरामध्ये येतं, माऊली म्हणते अरे अजून तुझं धुवायचं आहे, पाय धुवायचं आहे. नाही, महाराजांनी माझं ढुंगण धुतलं. महाराजांच्या अंतःकरणामधला हा भाव म्हणजे तुमच्यासाठी काय करू आणि काय नको या भूमिकेशी निगडित. कुठल्याच तऱ्हेचा वेगळेपणाचा भाव सद्गुरूंच्या अंतःकरणामध्ये नसतो. हा माझा हीच भावना त्यांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून पुढे महाराज असं म्हणाले, जे नाम मी तुम्हाला दिले तेच नाम मी ब्रह्मानंदांना दिले. त्यांनी ते सर्वस्व मानले, तुम्ही तसे मानीत नाही. आम्ही कसे आहोत महाराजांनी आमच्या वर्मावरती बोट ठेवलेलं. सद्गुरूंच्या जवळ कुठेही अपप्रभाव नाही. अनुग्रह देताना, कृपा ठेवत असताना ते सगळ्यांच्या वरती सारखेपणानंच कृपा करतात. म्हणून 3-4 मुद्दे या एका वचनामध्ये महाराजांनी आमच्या समोर ठेवले. आपल्याला महाराजांनी नाम दिलं हा पहिला मुद्दा. तेच नाम ब्रह्मानंदांना दिलं दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, ब्रह्मानंदांनी ते सर्वस्व मानलं. आणि चौथा मुद्दा, आपण सर्वस्व मानत नाही. साधकाच्या अनुषंगानं खरोखर गुरुसेवा आणि गुरुप्रणित साधनेचा भाव जर बघायचा झाला तर सगळेच मान्यवर आणि वंदनीय आहेत. पण ब्रह्मानंदांचा उल्लेख महाराजांनी इथे केला तो अनेक अंगानं आहे. अनेक अंगानं तो बघता येण्यासारखा. सर्व तऱ्हेची विद्वत्ता असतानाही
महाराजांच्या ठिकाणी ते समर्पित झाले. महाराजांनी एकदा नाम दिल्यानंतर त्या नामामध्ये ते अखंडपणानं राहिले. सगळ्या तऱ्हेची कामं त्यांनी केली, पण कुठेही असं म्हटलं नाही आहे की मी हे केलेलं आहे. महाराजांनी केलं, महाराजांनी करविले असाच शब्दप्रयोग त्यांनी वापरलेला आहे. ब्रह्मानंदांचे पुतणे भीमराव गाडगुळी, त्यांना एकाने असं म्हटलं की आपल्या काकांनी नामसाधन कसं केलं. त्यावेळेला भीमराव गडगुळींचं उत्तर असं आहे की काकांनी अखंड नाम घेतलं आणि महाराजांचं अस्तित्व सतत जागं ठेवलं, जागृत ठेवलं. अनुग्रहानंतर महाराज ब्रह्मानंदांना असं म्हणाले की नर्मदा तटाकी आपण जावं आणि सर्पेश्वराच्या स्थानावरती 3 कोटी जपाचं अनुष्ठान करावं. त्याप्रमाणे ब्रह्मानंद त्या ठिकाणी गेले आणि 3 कोटी अनुष्ठानाला ते त्या ठिकाणी बसलेले आहेत. या काळातला त्यांचा दिनक्रम कसा होता? पहाटे 3-3:30ला उठावं, स्नानादिक कर्म करावं, त्या ठिकाणी असणाऱ्या ओंकारेश्वराचं स्तवन करावं, नमन करावं, महाराजांची मानसपूजा करावी आणि त्यानंतर जवळपास सकाळी 6-7 वाजल्यापासून जे नामस्मरणाला प्रारंभ करावा तो जवळपास दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत त्यांचं नामस्मरण चालू असायचं. त्याच्यानंतर मग कुठेतरी जलपान असेल, वाळलेल्या पानांचा आहार घेणं असेल. सुरुवातीच्या काळात तर ते फार लोकांपासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करत होते. पुढे मागे मग लोकांचाच आग्रह व्हायला लागल्या कारणानं मग थोडीशी भिक्षा मागावी, त्याचा नैवेद्य करावा आणि तेवढं ग्रहण करावं. आणि हे सगळं मग करत असताना ज्या परीक्षा घ्यायच्या त्याही परीक्षा महाराजांनी घेतलेल्या आहेत. संपूर्णपणानं त्या साधना करत असताना त्या मंदिरामध्ये, सर्पेश्वराच्या मंदिरामध्ये असंख्य साप निर्माण झाले. अवतीभोवती फिरायला लागले, ब्रह्मानंदांच्या अंगावरती आले आणि जवळपास सगळ्याच सर्पांनी ब्रह्मानंदांना वेढलेलं होतं. पण तरीही ब्रह्मानंदांचं नाम थांबलं नाही. रात्रीच्या वेळेला बाहेर वाघानं डरकाळी द्यावी तरीही ब्रह्मानंद विचलित झालेले नाहीत. कारण अंतःकरणामधला भाव हा आहे, महाराजांनी मला पाठवलेलं आहे, महाराजांनी मला साधन दिलेलं आहे, महाराज ते पूर्ण करून घेणार आहेत. आणि म्हणून तिथे पुढे महाराज साधन पूर्ण होत असताना त्याच सर्पेश्वराच्या मंदिरात महाराज प्रकट झाले आणि अनंताचे ब्रह्मानंद झाले. म्हणून पुढे कर्नाटकामध्ये ज्या वेळेला महाराजांनी त्यांना असं म्हटलं की आपण जावं आणि आता कर्नाटकामध्ये रामनामाचा प्रचार करावा, अनेकांना नामाला लावावं, त्यावेळेला नामसप्ताहाचं आयोजन त्यांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. नरगुंद असेल, बिदरहळ्ळी असेल, तेरदाळ असेल, अश्वत्थपूर असेल, 13 कोटीचे नामाचे महोत्सव ब्रह्मानंदांनी केलेले. आणि बेलदडीच्या राम मंदिरामधल्या नित्योपासनेचा जो क्रम त्यांनी तयार केला तो लिहून ठेवलेला आहे. तिथे रोज 5000चा जप इथे झाला पाहिजे आणि ती परंपरा आजही बेलदडीच्या राम मंदिरात चालू आहे. असे हे ब्रह्मानंदांचं जीवन की ज्यांनी आपली विद्या, आपलं कर्तेपण हे सगळं महाराजांच्या चरणी निर्माण केले.
म्हणून इथे महाराजांचा उल्लेख आहे की ते नाम मी ब्रह्मानंदांना दिले. माझा बुवा असा ब्रह्मानंदांचा उल्लेख महाराज करत असत. बुवा हा शब्द साधुत्वाच्या अनुषंगानं आहे आणि माझा बुवा म्हणत असताना गुरु आणि शिष्य यांच्यामधला एक भावमधुर संबंध ज्याला म्हणता येईल तो भाव महाराजांच्या मधून व्यक्त होतोय. कारण ब्रह्मानंदांच्या जीवनामध्ये ज्ञानसंपन्नता आहे, साधनेला समर्पित जीवन आहे आणि विमलता ज्याला म्हणता येईल अशी गुरुसेवेतली विमलता आहे. म्हणून स्वतः महाराज ब्रह्मानंदांच्या बद्दल म्हणालेले आहेत, मी जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा त्यांच्या हृदयात मला मीच दिसू लागलो आणि त्यांना माझ्या हृदयात स्वतःचं रूप दिसू लागलं. गुरुशिष्याची अनन्यता केवढी आहे बघा. महाराज म्हणतात, मी ब्रह्मानंदांकडे बघितल्यानंतर त्यांच्या अंतःकरणात माझं रूप मला दिसलं आणि त्यांनी माझ्याकडे जेव्हा बघितलं त्यावेळेला ब्रह्मानंदांना ब्रह्मानंद तिथे दर्शन झालं. दोघंही एकाच भावनेमध्ये आहेत. म्हणून तो हनुमंत जो म्हणतो की हो माझ्या अंतःकरणामध्ये रामसीता आहेत आणि ती छाती ज्या वेळेला तो अशी ओढतो तिथे प्रभूंना अवतीर्ण व्हावं लागतं. तुम्ही ज्या अनन्यतेनं ज्या एकत्वानं ती भावना स्थिर करता तेवढं ते स्वरूप तुमच्यामध्ये येतं. म्हणून ब्रह्मानंदांच्या कार्याला अनुलक्षून महाराजांचं एक पत्र आहे, थोर ते अनुष्ठान त्याने प्रसन्न माझे अंतःकरण, मी सदा सर्वदा तुमचे अधीन. महाराजांना अभिप्रेत असलेलं नामस्मरण, अन्नदान, सगुणोपासना ब्रह्मानंदांनी पूर्णपणानं जीवनात सांभाळली. म्हणून लिमयांनी लिहिलेल्या चरित्राला, ब्रह्मानंदांचं चरित्र जे लिमयांनी लिहिलं त्याला प्रस्तावना देताना वंदनीय बाबांनी असं म्हटलेलं आहे की ब्रह्मानंद महाराजांचा थोरपणा कशात साठवलेला असेल याचा विचार केला तर 3 गोष्टी समोर येतात. एक, परस्त्री, पैसा आणि मान या तिन्हीबद्दल कमालीची अनासक्ती त्यांच्यामध्ये होती. दुसरं, सद्गुरू वचनांवरती विलक्षण विश्वास होता आणि रामनामाचा अखंड अभ्यास होता. यामुळंच एक प्रकारानं ब्रह्मानंदांनी महाराजांना अभिप्रेत असलेली भूमिका ही कधीही बाजूला केली नाही. ते जे म्हणाले, माझी जिव्हा मी नामाला विकली आहे. नामाला जिव्हा विकणं म्हणजेच त्या जिभेवरचं माझं असलेलं स्वामित्व मी सोडून दिलेलं आहे. ती जीव, नाम हाच जिभेचा स्वामी आहे आणि नामाला जे बोलायचं आहे तेच ती जिव्हा बोलेल, बाकी ती बोलणार नाही. इतकी अनन्यता त्यांची होती की एका साधकानं ब्रह्मानंदांना असं म्हटलं की तुम्ही आम्हाला नाम दिलत आणि त्यामध्ये आनंद आहे म्हणून सांगितलं, हा आनंद नक्की कोणता? त्यावेळेला ब्रह्मानंद म्हणालेले आहेत, अरे गाढवा, मी कुठलं तुला नाम देणार? नाम महाराजांनी दिलेलं आहे आणि महाराजच एकमात्र तुला आनंद देत आहेत, ही धारणा त्यांची आहे. विलक्षण नामाचं प्रेम आणि नामाचे अनुभव ब्रह्मानंदांच्या ठिकाणी होते. एकानं त्यांना असं विचारलेलं आहे की वैखरीत आणि मध्यमेमध्ये नाम घेताना शब्दांचा भाव येतो, पण त्याच्याही पुढे पलीकडे
जे नाम आहे ते नाम कसं असेल? त्यावेळेला ब्रह्मानंद असं म्हणाले की पश्यंती आणि परेमधलं जे नाम आहे ते निशब्द नाम आहे. तिथे शब्द नाही आहे, ते आतून येणारं स्फुरण आहे. उन्मनी अवस्थेच्या साक्षीभावाच्या अनुषंगानं ब्रह्मानंद एका ठिकाणी असं म्हणालेले आहेत की आपण एकमेकांना बघतो ती आपल्यामधली जागृत अवस्था आहे. स्वप्नामध्ये काहीतरी मला दिसतं आहे आणि त्याच्याशी मी तादात्म्य होतोय, परंतु वस्तुतः तिथे काहीच घडत नाही आहे. ती आपली स्वप्न अवस्था आहे. मला काहीही जाणीव अवतीभवतीची नाही आहे. तिथे माझ्यातली सुषुप्ती अवस्था, गाढ झोप आहे. पण ह्या तीनही अवस्थांना वेगळेपणानं पाहणारा जो कोणी आहे त्याची जाणीव होणं आणि त्या तटस्थ भावनेनं, त्या साक्षी भावानं बघणं हा तुरीय अवस्थेचा, उन्मनी अवस्थेचा अनुभव आहे. म्हणून महाराज म्हणाले की ब्रह्मानंदांना जे नाम तुम्हाला दिलं तेच नाम मी ब्रह्मानंदांना दिलेलं आहे. बाबांनी महाराजांचं जे विस्तृत चरित्र लिहिलेलं आहे त्या विस्तृत चरित्राचं सबंध लिखाण बाबांनी केलं. आज जे चरित्र उपलब्ध आहे त्याच्यापेक्षा अजून बरीच पानं बाबांनी लिहिलेली होती. आणि ती लिहित असताना त्याच्यामध्ये ब्रह्मानंदांच्या अनुषंगानं, त्यांच्या गुरुसेवेच्या अनुषंगानं बाबांनी बराच मजकूर 60, 70, 80 पानांचा जवळपास लिहिलेला होता. ज्या वेळेला प्रेसला हे सगळं काम गेलं आणि ती प्रूफ तपासण्यासाठी ज्या वेळेला आली त्यावेळेला ती तपासताना बाबांच्या लक्षामध्ये असं आलं की अरे ब्रह्मानंदांच्या संदर्भातली पानं इथे नाही आहेत. काहीतरी विस्कळीतपणा झालेला आहे. म्हणून त्यांनी प्रेसशी संपर्क केला आणि सांगितलं की अजून काही पानं तुमच्याकडे असायला हवी आहे, आपण ती बघा आणि ती मला आणून द्या, किंवा त्याच्या प्रिंट काढल्या नसतील तर त्या प्रिंट काढून मला द्या. प्रेसवाल्यानं ते सगळं बघितलं, त्याच्या ठिकाणचं रेकॉर्ड बघितलं, पण त्याला ते काही सापडलं नाही. त्यांना बाबांना निरोप दिला की इथे मी सगळं शोधलेलं आहे, इथे आता तुमच्याकडचं आलेल्या कामातलं काहीही नाही. बाबा थोडेसे विचारात पडले. जी टिपणं तयार केलेली होती त्या टिपणाच्या आधारानं आपण पुन्हा लिहून काढू म्हणून त्यांनी टिपणं शोधायला सुरुवात केली. ती टिपणंही त्यांना सापडली नाहीत. म्हणून बाबांनी असा विचार केला की जसं आपल्याला लक्षामध्ये येईल, आठवेल, तसतसं आपण पुन्हा लिहायला बसू. म्हणून बाबा लिहायला बसल्यानंतर मानसपूजेमध्ये बाबांना ब्रह्मानंदांनी सांगितलं, महाराजांच्या चरित्रामध्ये माझी लुडबुड नको आहे. तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करू नका. जे आज आहे महाराजांचं तेवढंच पुढे न्या. गुरूंच्या अनुषंगानं ब्रह्मानंदांच्या अंतःकरणामधला भाव काय होता हे इथे लक्षामध्ये येईल. राम मंदिरामध्ये महाराज बसलेले आहेत. ब्रह्मानंद आहेत, काही कर्नाटकातली मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत. एका कर्नाटकातल्या माणसानं ब्रह्मानंदांना नमस्कार केला. ब्रह्मानंदांनी बाजूला असलेली काठी हातात घेतली आणि त्याला 2-4 रट्टे लावले. अरे इथे महाराजांच्या तिथे तू आलेला आहेस, मला काय नमस्कार करतोस? महाराजांना कर. हा प्रसंग महाराजांपर्यंत पोचला. महाराजांनी ब्रह्मानंदांना बोलवून घेतलं आणि
आपण असं का केलं होतं? इथे रामराया माझ्यापेक्षा मोठा आहे, तरीही लोक माझ्या पाया पडतात, मी काही बोलत नाही. मग तुम्ही का बरं असं? ब्रह्मानंद म्हणाले, तुमच्याजवळ उभं राहण्याची माझी लायकी नाही. आणि रामाचंच म्हणाल तर राम आणि तुम्ही वेगळे नाहीतच. म्हणून तुम्हाला नमस्कार केला म्हणजे तो रामाचाच नमस्कार आहे, ही भावना ब्रह्मानंदांची. म्हणून ज्या वेळेला महाराजांचं निर्वाण झालं आणि समाधी बांधूया अशा रीतीनं विचार विनिमय त्यावेळेला असलेल्या विश्वस्तांच्या आणि तिथल्या मंडळींमध्ये सुरू झाला. त्यावेळेला एक विचार तिथे असा मांडला गेला की आजपर्यंत महाराजांच्या ओढीनं माणसं इथे येत होती. आता महाराज नाहीत म्हटल्यानंतर स्वाभाविकपणानं लोकांचं येणं इथे कमी होईल. आणि दुसरं असं म्हणूया की इथे म्हणाव्या एवढ्या सोयी पण आज नाही आहेत. अनेक गैरसोयी या गोंदवल्यामध्ये, कारण तो खेडं आहे, ग्रामीण भाग आहे, त्यामुळं इथे फारशा सोयी पण नाही आहेत. त्यामुळे माणसांची व्यवस्था ठेवणं की फारसं सोयीचं होणार नाही. म्हणून आपण मंदिर अत्यंत आटोपशीर असं एक बांधू. हा विचार ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला ब्रह्मानंद त्वेषानं असं म्हणालेले आहेत, अरे काय बोलता आहात तुम्ही? महाराज कुठेही गेलेले नाहीत, ते चैतन्य रूपानं इथे आहे आणि त्यांची हजारो मुलं इथे दर्शनाला प्रसादाला येणार आहेत आणि समाधान पावणार आहेत. तुम्ही समजता काय? सामान्य मंदिर ठेवू नका. 108-7 वर्षापूर्वी ब्रह्मानंद म्हणत आहेत की हजारो साधक इथे येतील आणि महाराजांच्या दर्शनानं समाधान पावतील. आज गोंदवल्याची स्थिती आपण सगळे अनुभवतो आहोत. ज्याला दूरदृष्टी म्हणावी, ज्याला भविष्याचं विजन म्हणावं, ती भूमिका ब्रह्मानंदांच्या जवळ होती. आणि म्हणून ब्रह्मानंदांच्या अनुषंगानं महाराज या ठिकाणी असं म्हणालेले की तुम्हाला जे नाम मी दिलं तेच नाम मी ब्रह्मानंदांना दिलेलं आहे. ब्रह्मानंदांनी ते सर्वस्व मानलं. तुम्ही तसं मानत नाही. खरोखर आपण नाम त्या अनुषंगानं बघतो का? माझ्या साधनेमध्ये मी त्या नामाला किती वेळ देतो आहे? मी प्रपंच स्वीकारलेला आहे, गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे असं म्हटल्यानंतर त्याच्यासाठी मला वेळ देणं आवश्यक आहे. कुठलंही जबाबदारी मी नाकारणार नाही, पण ते कर्तव्य केल्यानंतर आता मी माझं कर्तव्य झालेलं आहे, त्या प्रपंचापासून मी आता थोडा बाजूला होतो आणि नामाला बसतो. हा विचार मी किती अंतर्मुख होत करतो. इथे तुम्ही ते तसं मानत नाही. महाराजांचा भाव या ठिकाणी तो तसा आहे. नुसत्या नामस्मरणानं ते इतके मोठे झाले. ब्रह्मानंदांचं मोठेपण एका नामामधून आहे. त्यांनी नुसतं आज्ञापालन केलं. महाराजांनी जे सांगितलं तेवढंच त्यांनी ऐकलं. त्याच्यामध्ये आपला काहीही भाव लावला नाही किंवा आपला कुठलाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला नाही. आपल्या प्रत्येकाची अवस्था कशी आहे? तर आपल्या प्रत्येकाची अवस्था म्हणजे नामाला अनुलक्षून आमच्यामध्ये विकल्प येतात. अरे मी बरोबर नाम घेतोय ना. महाराजांनी मला नाम देताना श्रीराम जय राम जय जय राम म्हणून दिलेलं आहे. उद्याला मी कुठेतरी सत्संगाला जातो,
सत्संगामध्ये त्या व्यासपीठावरचा ते महानुभाव असं म्हणतात, आपण जे नाम घेतो त्याला तुम्ही ओम लावा. मग माझ्यासमोर प्रश्न पडतो, अरे घरी आल्यावर मी ओम श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचो का श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचो? म्हणजे विकल्प जे आहेत हे विकल्प इथे आमच्यामध्ये येतात कारण आम्ही आज्ञापालनापासून बाजूला जातो. महाराजांनी मला सांगितलं ना श्रीराम जय राम जय जय राम, मग आता दुनियेतली 10 माणसं त्या श्रीराम जय राम जय जय रामला काहीही लावू देत, पुढे मागे मध्ये, किंवा त्याचा असा उच्चार करा, ते शब्द वरती घ्या, ते शब्द खाली घ्या, मी तो विचार करू नये. मला सांगितलं श्रीराम जय जय राम, मी तेवढंच करा. आपल्या नामसाधनेमध्ये येणारा दुसरा अडथळा जर असेल तर तो देह आणि प्रपंचाच्या परिस्थितीचा परिणाम. आम्ही त्या परिस्थितीला अनुलक्षून काहीसे विचलित होतो आणि नामाचं सातत्य आमचं कमी होतं. आणि तिसरं आमच्याकडून साधन होत नाही कारण वेळ उपलब्ध असला तरी आम्ही तो अन्य कारणांमध्ये घालवतो. मला समजलं पाहिजे की अरे आता मी रिकामा आहे ना, मी बसू. 1 माळ तर 1 माळ, पण तेवढे 10 मिनटं जरी मी माझी दिली तरी थेंबे थेंबे तळे साचे या न्यायानं दिवसभरामध्ये तुम्ही थांबत जरी 1-1 हजाराचा जप केलात ना, तरी रात्री झोपताना तुमच्या लक्षामध्ये येईल की अरे माझ्याकडून आज 7-8 हजाराचा जप झालेला आहे. तुम्हाला जर म्हटलं अहो 8,000 जपाला बसा, तुम्ही लगेच घाबरा. पण दिवसभरातले 10-10 मिनटं 15 मिनटं तुम्ही नामाला देत गेलात तर रात्री लक्षामध्ये येईल की माझं नाम आज खूप झालेलं आहे. आणि एकच मुद्दा सांगून आज थांबतो. नामाच्या अभ्यासामध्ये नोकरी व्यवसायाला अनुलक्षून आपण जसं आपल्याला LTC मिळते, प्रवास करा वर्षातून 3 वर्षांनी 4 वर्षांनी, किंवा वर्षभराच्या आपल्या काही रजा निश्चित असतात, त्या उपभोगल्या नाही तर त्या वाया जातात. त्या रजेचा उपयोग करून घेण्याच्या अनुषंगानं मग आम्ही कुठेतरी पिकनिकला जातो, यात्रेला जातो. का तर माझ्या रुटीनमध्ये मी चेंज करतो. तसं आम्हाला आज मला रजा संपवायच्या आहेत ना, मग आता माझ्या 3 रजा मला संपवायच्या आहेत. या 3 रजा हे 3 दिवस मी नामासाठी दिले असं म्हणत मी नामाला बसावं. म्हणून मगाशी सुरुवातीला मी जे म्हटलं की दिवसभर आम्ही नामाला जर अशी सवय लावली, आठवड्यातला 1 दिवस, 15 दिवसातला 1 दिवस, तुम्हाला नंतर असं वाटायला लागेल की अरे मी अजून नामाला बसतो. आणि इथे नामाची तीव्रता येते आणि नामाला सर्वस्व देणारा भाव आमच्यामध्ये येतो. म्हणून त्यांनी ते सर्वस्व मानले, तुम्ही तसे मानित नाही. ही भूमिका म्हणजे महाराजांनी आमच्या वृत्तीकडे बोट केलेलं. ती वृत्ती आम्हाला बदलायची आहे. आणि ती जर वृत्ती बदलण्याचा प्रयत्न आपण केला तर जे ब्रह्मानंदांना साधलं ते याची देही याची डोळा आम्हालाही साधेल. पुढचा विचार याच चिंतनामध्ये राहील. त्यांनी ते सर्वस्व मानले, तुम्ही तसे मानित नाही. नुसत्या नामस्मरणानं ते इतके मोठे झाले, त्यांनी नुसतं आज्ञापालन केलं. हे सगळं ब्रह्मानंदांना अनुलक्षून महाराज जे म्हणाले ते अंतर्मुख होत आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं आणि त्यासाठीच नामाला महाराजांना शरण जाणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जानकी जीवन स्मरण